नाळ जोडलेली असं म्हणता येईल. आणि सध्या विनय शर्माजी हे पार्टनर मॅनेजर आहे. आपण ज्या MNC म्हणतो त्या MNC सिमेंट्स कंपनीचे पार्टनर मॅनेजर आहे. आणि महाराष्ट्र सोबतच गोवा आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यामुळे अतिशय कमी कालावधीत उंच प्रगतीवर ते पोहोचलेले आहेत. त्याच्यासाठी त्या प्रगतीसाठी आमचे शुभेच्छा आहेत आणि शुभेच्छा राहतीलच. आणि सर्वप्रथम मी विनय शर्माजी यांचं स्वागत करतो आणि मी त्यांना विनंती करतो की आपलं डिटेल इंट्रोडक्शन द्यावं, काही राहिलं असेल तर ते आपल्या प्रेक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सांगावं. सबसे पहले सर बहुत बहुत नमस्कार और धन्यवाद, आपने मुझे अपॉर्चुनिटी दिया. और उससे बड़ी बात ये कि ये जो भी दिख रहा है, जो आप कह रहे हैं कि ये इन्होंने ये अचीव किया, ये अचीव किया, ये तब कुछ नहीं है. ये तब आप लोग जैसे प्रोफेसर का आशीर्वाद है, आप लोगों का मार्गदर्शन है, आप लोगों का गाइडेंस है कि मैं जो कि बहुत ही एक हिंदी मीडियम स्कूल से पढ़कर आया था, वहाँ से संदीप फाउंडेशन होते हुए, यूनिवर्सिटी का पुणे होते हुए, MBA करते हुए आज आपके सामने बैठा हूँ. तो मुझे नहीं लगता कि कोई बहुत बड़ी प्रगति मैंने की है, लेकिन हाँ ये विश्वास है कि ऐसे ही अगर आप जैसे गुरुजनों का आशीर्वाद और स्नेह मुझ पर बना रहेगा तो मैं निश्चित ही समाज के लिए, देश के लिए, प्रौद्योगिकी के लिए कुछ बेहतर करने का प्रयास करूंगा. और सांगायचं म्हणजे की विनय शर्माजी हे जरी उत्तर प्रदेशामध्ये जन्म झाला असला तरी ते महाराष्ट्राला त्यांची कर्मभूमी समजतात. आणि निश्चित निश्चित मी माझ्यासाठी उत्तर प्रदेश माझी आई सारखी आहे आणि महाराष्ट्र आणि मराठी हा माझ्या मावशी सारखी आहे. मावशी सर. आणि इथे एक म्हण लई प्रचलित आहे की आई मरो पण मावशी जगो. बरोबर. मग बहिणाबाई चौधरी आणि कुसुमाग्रज, पु ल देशपांडे यांच्यासारखं कवी लेखक यांच्या भूमीवर मी आहे. संत तुकाराम, ज्ञानेश्वर असं संतांच्या भूमीवर आहे. हा माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे आणि मी माझा हा जीवन कृतार्थ समजतो. असं मला असं वाटतं की मला हा ऑपॉर्च्युनिटी मिळालाय की मी ह्या धर्तीसाठी काम करतोय. उत्तर प्रदेशामध्ये गंगा नदी वाहते आणि ते गोदावरी वाहते आणि दोघांचंही पाणी जे आहे ते गोड असतं आणि लोकांची जी तृणा आहे म्हणजे जी प्यास म्हणतो आपण ती बुजवणं पाण्याचं काम आहे आणि दोघेही तेच करतात. तर विनय शर्माजी यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे ते फक्त कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये काम करतात असं नाही. सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचे चांगले संबंध आहेत, राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचे चांगले संबंध आहेत, ते एक साहित्यिक क्षेत्रामध्ये सुद्धा चांगले संबंध आहेत, ते कवी आहेत, व्याख्याते आहेत. अशा अनेक गोष्टी त्यांच्याबद्दल सांगायच्या झाले तर कमी आहे. आणि असे विनय शर्माजी आहेत. तर विनय शर्माजी आपला जो 10-15 वर्षापासून आपण कॉर्पोरेट मध्ये काम करताय आणि कॉर्पोरेट मध्ये काम करत असताना 2-3 MNC कंपनीमध्ये तुम्ही काम केलंय. तर काय अनुभव काय सांगतो तुमचा की काय साध्या कंपन्या ज्या प्रायव्हेट लिमिटेड म्हणतो आणि MNC म्हणून कंपन्या याच्यामध्ये काय फरक असतो? एक चीज मी सांगू इच्छितो की MNC किंवा साधे कंपनी हा यामध्ये काही मेजर डिफरन्स नाहीये. ठीक आहे. कंपनी म्हणजे समूह. कंपनी MNC असो किंवा नॅशनल म्हणजे एक लिमिटेड लोकांची असो, तिथे पण काम सारखंच असतं. फक्त MNC मध्ये असं असतं की कंपनीचे ब्रांचेस डिफरंट कंट्रीमध्ये डिफरंट देशामध्ये असतं. मग तुम्हाला कल्चरल कम्युनिकेशन, कल्चरल रिलेशन हा सुद्धा तुम्हाला एक मेंटेन करावा लागतं. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही लेट से की इंडियन मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहात, जसं की TCS झाला, महिंद्रा झालं, ठीक आहे, जेव्हा ते साऊथ आफ्रिकामध्ये किंवा US मध्ये, जर्मनीमध्ये म्हणजे त्यांच्या ऑफिस ते उघडतात ना, त्यांचं असं होतं की तिथलं लोकल लोक तिथे जॉईन करते. फॉर एक्झाम्पल इफ एनी इंडियन कंपनी इज ओपनिंग देअर ऑफिस इन लेट से एनी गल्फ कंट्री, so they will have to respect the religion which is being followed in that country. आप अगर